तर मंडळी तुम्ही इथे बघत असाल तर माड तोडण्याचं काम चालू आहे। म्हणजे आपल्याला शिमग्यासाठी जो माड लागतो त्याची पूजा वगैरे करून आणि मग तो माड तोडला जातो। ती सगळी प्रोसेस या तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि आपल्याला व्हिडिओ मिळाला त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी टाकते आहे आपल्या चॅनलला, आपल्या सगळ्या फॅमिलीसाठी। The next day. नमस्कार मंडळी, मी अंकिता। आता आपल्या या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि कोकणातली ही सकाळ झालेली आहे। चुलीवर गरम पाणी ठेवलं आहे आणि मस्त अशी सकाळ झालेली आहे। सकाळी वातावरण थंड असतं। तर मंडळी आता आम्ही निघालो आहोत सगळं आवरून वगैरे ते सानेवर जाण्यासाठी, जिथे मोठी होळी असते तिकडे। पुढे पप्पा आणि काकी आहेत आणि आम्ही दोघं। आणि तुम्ही रस्त्याला बघत असाल तर मस्तपैकी असं रांगोळी काढली पेंटनी, म्हणजे आपण डिझाईन बोलू शकतो, ती काढलेली आहे। तर पूर्ण असं गावामध्ये जो वाडीमध्ये रस्ता गेला आहे त्या रस्त्यावर पूर्ण अशी डिझाईन काढली होती। आणि शिमग्याला किंवा कुठल्याही सणाला गावी एक मस्तच एक वेगळीच प्रसन्नता आणि ते वाईबच वेगळे असतात। सो हे असे छान रस्ते त्यांनी रंगवले होते आणि मस्त वाटत होतं। तुम्ही आता पूर्ण हा रस्ता बघाल ना, जो की वाडीमध्ये जातो, तो आता मी बाहेर पडतो आहे। सो हा पूर्ण असा रस्ता मस्त सजवलेला होता आणि येस, आम्ही दोघं निघालो आहोत ते सानेवर जाण्यासाठी। आणि छोटासा असा क्लिप घेतला, जवळच असल्यामुळे आम्ही हेल्मेट नाही घातलं आहे, म्हणजे ह्यांनी हेल्मेट नाही घातले कारण की 5 मिनटाचा रस्ता आहे आणि लगेच पोचायचं सुद्धा होतं। सो त्याच्यामुळे आम्ही पट्टापट निघालो होतो ते सानेवर जाण्यासाठी। तर आता पुढचं तुम्हाला होळीचा आपला सगळा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। अँड फायनली आम्ही पोचलो ते मंदिराजवळ। ते दुर्गामाता श्री तळेकरीण देवी मंदिर आहे। सर हे तुम्हाला माहिती असेल कर्जुवे गावातलं तर हे मंदिर आहे। सर हा मंदिराचा मोठा परिसर आहे आणि तुम्ही बघाल ना इथे छोटे छोटे स्टॉल पण होते, लाईक छोटी जत्रा कशी असते तशा टाईपमध्ये स्टॉल लावले होते। आणि आता हे तुम्हाला समोर जे दिसतं आहे ते मंदिर आहे देवीचं आणि मी ऑलरेडी पोचले होते। सो हे गाडी वगैरे पार्क करून आले, त्याच्यामुळे आता आपण दर्शन घेऊयात देवीचं आणि मग पुढचा जो आहे परिसरामध्ये त्या काय काय होणार आहे किंवा होळी आणि ते सगळी कशी काय पूजा वगैरे केली जाते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल। A few moments later. मंडळी आता आपण पोचलोय ते मंदिराकडे, म्हणजे जिथे मोठी होळी लागणार आहे, तर गावची होळी असते ती, तर तिकडे पोचलो आहोत आणि हे बाजूला मंदिरसुद्धा आहे। सो माझ्या मागे बघाल तर तिकडे सगळी तयारी झालेली आहे आणि असं मस्त छोटीशी जत्रा टाईप्स कसं असतं, म्हणजे जत्रेत कसं सगळं असतं, छोटे छोटे स्टॉल वगैरे, तर इथे तसे पण आहेत। सो मस्त छान वाटतं आहे गावी असल्यावर। आणि मी मस्तपैकी शाल वगैरे घातलं आहे आणि रेडी होऊन आपल्या इकडे आले। सो बघूयात आता दिवसभराचा कार्यक्रम कसं काय होतं, इकडची होळी कशी काय सेलिब्रेट करतात ते पण आपण बघूयात।
केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः नारायणाय नमः वासुदेवाय पाटी आता काय इथे करणार? उडेल 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 अशा अशोभेरा
हो काय नाही. सावर्डेला ते होळीच्या दिवशी. Later. तर मंडई अशा प्रकारे शिमगा झालेला आहे आणि गरमीने बघा काय हाल झाले आहेत, ते पूर्ण घामाघूम व्हायला झालं आहे. तर जशी होळी लागली तसं एवढा गरम चटका लागायला लागला, पण हवा असल्यामुळे 2 मिनटातच ते होळीचं पण सगळं जो काय म्हणतात चटका असतो तो पण निघून गेला. सो अशा प्रकारे आमचा हा शिमगा उत्सव सेलिब्रेट झालेला आहे. आणि इकडे थकलेली माणसं आलेली आहेत. तर तुम्हाला हा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या गावचा शिमगा तुम्हाला आवडला का तेही कमेंट करा. आणि तोपर्यंत भेटूयात आता नवीन एका व्हिडिओमध्ये. चला तर मग भेटूयात. टाटा बाय बाय, टेक केअर.